एक प्रश्न स्वतःला विचारा, तुम्ही शेवटचा कधी हार मानायचा विचार केला होता? जॉबचा प्रेशर, घरची जबाबदारी, पैशांचं टेन्शन, लोकांच्या अपेक्षा. कधीकधी असं वाटतं बस आता नाही जमत. पण लक्षात ठेवा, हार मानणं सोपं असतं, पण लढणारेच इतिहास बनवतात. ज्याची स्टोरी तुम्हाला शिकवेल कठीण वेळ आली तरी कसं उभं राहायचं. एका शहरात निलेश नावाचा मुलगा राहत होता. सिंपल फॅमिली, सिंपल लाईफ. निलेश एका कंपनीमध्ये जॉब करत होता. सकाळी 8ला घरातून बाहेर, रात्री 9ला परत. लाईफ म्हणजे फक्त काम आणि झोप. एक दिवस कंपनीमध्ये अचानक चेंज झाले. वर्कलोड वाढला, टार्गेट वाढले, बॉस स्ट्रिक्ट झाला. निलेश रोज लेटपर्यंत काम करू लागला. स्ट्रेस वाढला, हेल्थ डाऊन झाली, माइंड थकायला लागला. त्याला वाटायला लागलं मी जॉब सोडतो. एक दिवस त्याची मोठी चूक झाली. बॉसने सगळ्यांसमोर ओरडलं. त्या दिवशी घरी जाऊन तो शांत बसला. फोन सायलेंट, कोणाशी बोलला नाही. त्याच्या मनात फक्त एक विचार, मी नाही करू शकत, मी हार मानतो. त्याच रात्री त्याचे वडील त्याच्याजवळ बसले. ते म्हणाले, बेटा, कठीण वेळ कायमची नसते, पण स्ट्रॉंग माणूस कायमचा बनतो. हार मानायचे असेल तर लोक रोज मानतात, पण लढायचं असेल तर वेगळं बनावं लागतं. हा मोमेंट निलेशच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरला. निलेशने ठरवलं जॉब सोडायचा नाही आहे, स्वतःला स्ट्रॉंग बनवायचं आहे. त्याने छोटे चेंजेस सुरू केले. टाईम मॅनेजमेंट, डेली प्लॅनिंग, ॲक्सेसरीज सुरू, नेगेटिव्ह विचार कमी, स्किल लर्निंग सुरू. आणि 3 महिन्यांनी काम अजूनही हार्ड होतं, पण निलेश स्ट्रॉंग झाला होता. त्याला कळालं प्रॉब्लेम कामात नाही आहे, प्रॉब्लेम माइंडसेटमध्ये असतो. जर माइंड स्ट्रॉंग असेल तर इझी वाटतं. एक दिवस पुन्हा कंपनीमध्ये सिरीज आला. टीम पॅनिक झाली, पण यावेळी निलेश शांत होता. तो म्हणाला, प्रॉब्लेम आहे पण सोल्युशन पण आहे. तो टीमला गाईड करू लागला. एका वर्षानंतर निलेश टीम लीडर झाला. सॅलरी वाढली, रिस्पेक्ट वाढली, पण सगळ्यात इम्पॉर्टंट तो स्ट्रॉंग बनला. मित्रांनो, लाईफ कधी इझी होणार नाही आहे, पण तुम्ही स्ट्रॉंग होऊ शकता. हार मानली तर स्टोरी तिथे संपते, फाईट केली तर स्टोरी बदलते. काम कितीही कठीण असलं तरी हार मानू नका, कारण कठीण वेळ तुमची क्षमता वाढवायला येते, संपवायला नाही. जर तुम्हाला अशीच रिअल लाईफ मोटिवेशन स्टोरी आवडली असेल, जी तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस आणेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी हार मानणार नाही. कारण पुढच्या स्टोरीमध्ये आपण शिकणार आहोत स्ट्रेसवर कंट्रोल, कॉन्फिडन्स वाढवायचं सिक्रेट, स्ट्रॉंग पर्सनॅलिटी कशी बनवायची. आणि परत सांगतो मित्रांनो, हार मानू नका, तुमचा वेळ नक्की येणार.